नमस्कार. गीता समजून घेण्याच्या या गीता परिवारात आपले स्वागत आहे. 11व्या श्लोकात आपण पाहिले की दुर्योधन कसे आपल्या सेनेला पितामह भीष्म यांच्या नेतृत्वात तयार व्हायला आदेश देत आहे. दुर्योधनाच्या शब्दात एक उत्साह होता, पण तो उत्साह म्हणजे त्याच्या मनातील संकोचाला लपवण्यासाठी आवरण होते. या शब्दांनी दुर्योधन आपल्या सेनेला नाही तर स्वतःच्या मनातील भीतीला प्रेरित करत आहे आणि आता त्या भीतीच्या विरोधात त्या विश्वासासाठी रथावर उभे असलेले भीष्म पितामह, ज्यांना दुर्योधन स्वतःचा मानसशास्त्रीय संरक्षक समजतो, ते भीष्म पितामह आपल्या शंखध्वनीने त्या महायुद्धाचा पहिला संकेत देतात. चला पाहू अध्याय पहिला, श्लोक 12. तस्य संजनायन हरिशं कुरु वृद्ध पितामह सिंहनादं विनोदेच्छे शंखम दद्मो प्रतापवान. अर्थात त्यावेळेस दुर्योधनामध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करण्यासाठी कौरव वंशाचे ज्येष्ठ व महान योद्धा पितामह भीष्मने आपल्या शंखनादाने सिंहनादाप्रमाणे या युद्धासाठी पहिला संकेत दिला. पहा, हा फक्त शंखनाद नव्हता, तो एक अर्धवट मनाचा पूर्ण संकल्प होता. भीष्म पितामह, ज्यांचे मन पांडवासोबत होते पण वचन कौरवांसाठी होते, त्यांचे शंख वाजवणे म्हणजे आतल्या आत एक युद्ध होते. एक युद्ध जे बाहेर कुरुक्षेत्रावर सुरू झाले होते, पण भीष्म पितामह यांच्या मनात केव्हापासून चालू होते. दुर्योधनाने जी घोषणा केली होती त्यावर पितामह भीष्म यांनी आता कृती केली. जेव्हा भीष्म पितामह यासारखे पराक्रमी योद्धे आपला शंखनाद करतात, तेव्हा समजते की आता हे युद्ध होणे संभव नाही तर अटळ आहे. या श्लोकाचे आजच्या आपल्या आयुष्याशी संबंध आहे. आजच्या आपल्या आयुष्यात अनेक वेळेस असे प्रसंग येतात जेव्हा आपण एखाद्या निर्णयाच्या दोन्ही बाजू समजून घेत असतो. आपल्या मनातील एका कोपऱ्यात एक सत्य असते, पण आपल्यावर असलेली जबाबदारी आपल्याला दुसऱ्या दिशेला नेत असते. जसे भीष्म पितामह हे मनाने पांडवांच्या बाजूने होते, पण त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीमुळे दुर्योधनासोबत दुर्योधनाच्या बाजूने उभे होते. अशाच प्रकारे कधीकधी आपण आपल्या विचाराने, आपल्या आवडीने निर्णय न घेता आपण कोणत्या भूमिकेमध्ये आहोत त्यानुसार निर्णय घेतो. मग जेव्हा आपले मन एक विचार सांगते आणि आपण कर्म दुसरेच करतो, तेव्हा आपली प्रत्येक कृती ही आपल्यामधील एक आत्मिक लढाई बनते, हो ना? हाच संघर्ष प्रत्येक व्यावसायिक, प्रत्येक पालक, प्रत्येक मूल, प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. मग आपण यातून काय शिकलो? सर्वप्रथम, कधीकधी आपण ते काम करतो जे आपल्या मनाला पटत नसते, आवडत नसते, रुचत नसते, कारण आपल्यावर त्याची जबाबदारी असते. आपण कोणत्या तरी भूमिकेमध्ये बांधले गेलेलो असतो, जसे की पालक, मालक, नोकरदार किंवा आज्ञाकारी मुलगा, मुलगी. प्रत्येक निर्णयाआधी आपल्याला हे समजले पाहिजे की आपण काय करत आहोत, का करत आहोत. स्पष्टता असणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे शब्द सर्व काही नसतात. खरा खेळ हा कृतीचा असतो. दुर्योधनाने जे सांगितले आणि भीष्म पितामहाने जे केले, आज सर्व जग बोलणाऱ्यांनी भरलेले आहे, परंतु बदल त्यामुळेच होतो जे फक्त बोलत नाहीत तर कृती करतात. लक्षात ठेवा, तुमचे कामच तुमची ओळख बनेल, तुमचे शब्द नाही. तिसरे म्हणजे चुकीच्या बाजूने उभे राहणे. हे फक्त दिसत नाही तर मनाला जाणवते. पितामह भीष्मांनी युद्धाचा पहिला शंख वाजवला, पण त्यांचे मन दुःखी होते. त्याप्रमाणेच बरेच लोक आजही चुकीच्या संगतीत असतात, चुकीच्या ग्रुपमध्ये असतात, जिथे त्यांना माहीत असते ही चुकीची जागा आहे, तरीही तिथेच अडकून पडतात. बघा, चुकीच्या जागेवर उभे राहणे सुद्धा एक प्रकारे स्वतःचा अपमान असतो. म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अशा चुकीच्या संगतीतून आपण बाहेर पडले पाहिजे. चौथे म्हणजे अनेक वेळा दुसऱ्यांच्या भांडणामध्ये आपण आपल्या मनाची शांतता हरवून बसतो. भीष्मांची ही लढाई त्यांची स्वतःची नव्हती, पण त्यांचे मन सर्वात जास्त व्याकुळ, दुःखी होते. आज पण आपण दुसऱ्यांच्या निर्णयात, भांडणात, राजकारणात पडून आपल्या मनाची शांतता हरवून बसतो. तुम्हाला हे समजले पाहिजे की प्रत्येक युद्ध तुमचे नाही, प्रत्येक शंख तुम्ही नाही वाजवला पाहिजे.
समजले ना? आशा करते तुम्हाला समजले असेल. आणि यासोबतच कुरुक्षेत्रात पहिला शंख वाजतो. एक शब्द, एक ध्वनी, जी कोणत्या युद्धाची घोषणा नव्हती, तर अंतर्मनातील संघर्षाचे पहिले प्रकट रूप होते. पण भीष्म पितामहचे हे पाऊल बाकी योद्ध्यांच्या मनात काही निर्माण करेल काय? हा शंख एक युद्धाचा संकेत होता का? एका अजून मानसिक संघर्षाची सुरुवात? पाहूया पुढील श्लोकात. आशा करते आपल्याला या भगवद्गीतेच्या श्लोक समजून घेण्याच्या प्रवासात आनंद मिळत आहे. आणि हो, तुम्ही जर पहिल्या 1 ते 11 श्लोकांचा अर्थ समजून घेतला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ते नक्की पहा व गीता समजून घेण्याच्या या प्रवासात माझे सोबती व्हा. व्हिडिओ आवडला तर तुमची मते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.